शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखला जाणारा शिरपूर शहराला काही काळापासून कॅफे संस्कृतीचा कलंक लागला आहे का? शहरातील कॅफे हे विद्यार्थ्यांसाठी शाप आहेत की वरदान? का करण्यात आला कॅफे बंदीचा ठराव? या सर्व मुद्द्यांवर आपण या व्हिडिओतून विश्लेषण करत आहोत. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. शिरपूर शहर हे खानदेशातील शिक्षण नगरी म्हणून नावारूपास आलेले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी यासह सर्वच शिक्षण संस्था या शहरात आणि या तालुक्यात आहेत. शिरपूर सारखे दर्जेदार शिक्षण खानदेशात तरी कुठे उपलब्ध नाही आणि म्हणून धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून देखील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. शाळा महाविद्यालय आली की तेथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॅफे देखील हे आलेच. आता शाळा महाविद्यालयाच्या परिसरात या निमित्ताने रोजगार उपलब्ध होतो म्हणून कॅफेला विरोध करण्याचे देखील काही कारण नाही. या परिसरात जे कॅफे ओपन स्वरूपात पारदर्शकपणे चालवले जातात त्यांना देखील विरोध असण्याचे काही कारण नाही. मात्र कॅफे संस्कृतीच्या आड तरुण तरुणींना प्रायव्हेट स्पेस देणे, कॅफेमध्ये कंपार्टमेंट करणे, प्लायवूड अथवा पडदे लावून कप्पे तयार करणे आणि त्या तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन त्यातून काळी कमाई करणे हा एक नवीन पायंडा या शहरात उदयास आला आहे. त्यामुळे आता शहर आणि तालुक्यातून पालक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार या सर्वांच्या नियमबाह्य कॅफेंच्या विरोधात आता रान उठवले जात आहे. यात प्रामाणिक व्यवसाय करणारे कॅफे यांच्या विरोधात हा लढा नसून कॅफेच्या नावाखाली पडदेआड चालवणाऱ्या गैरकृत्यांना हा विरोध आहे. त्यामुळे सामाजिक भान समोर ठेवून या सर्व घटकांनी आता शहरातील कॅफे बंदीचा निर्णय घेतला आहे. शिरपूर शहरात 6 जानेवारी रोजी पत्रकार दिवस संपन्न झाला. या दिवशी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी, राजकीय पदाधिकारी यांनी आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी देखील समर्थन देऊन या कॅफे बंदीचा प्रस्ताव मान्य केला आहे. आता वेळ आहे ती प्रस्तावाला अस्तित्वात आणण्याची आणि प्रत्यक्षात कारवाई करण्याची. खरे तर ही जबाबदारी पत्रकारांची, लोकप्रतिनिधींची अथवा समाजसेवा करणाऱ्या नागरिकांची नाही, तर ही सर्वस्वी जबाबदारी आहे या कॅफेंना परवानगी देणाऱ्या नगर परिषदेची आणि कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस प्रशासनाची. खरे तर काही वर्षापूर्वीच असे गैरप्रकार समोर आल्यानंतर यावर कठोर असे नियम बनवून पायबंद घातला गेला पाहिजे होता. मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याने ही संस्कृती फोफावली आणि आता त्याच्या पालकांना आणि शिक्षण संस्थांना त्रास होत आहे. त्यामुळे आता सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की हा निषेध म्हणजे काही वैयक्तिक स्वार्थ नाही, कोणाच्या व्यवसायास विरोध नाही, मात्र समाज स्वास्थ्यतेसाठी आणि किशोरवयीन मुले-मुली हे चुकीच्या मार्गाला जाऊ नये, काही अनर्थ घडायला नको आणि म्हणून समाजमनाचे स्वास्थ्य, शहराचे स्वास्थ्य आणि नावलौकिक अबाधित राहावा आणि या शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थींच्या पालकांना सुरक्षितता वाटावी या भावनेतून करण्यात येणारा हा विरोध आहे. योगायोगाने धुळे जिल्ह्याला कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. अशा सर्वच गैरकृत्यांच्या विरोधात, सामाजिक तत्वांच्या विरोधात ते नेहमीच मोहीम राबवत असतात. काही दिवसांपूर्वी अशीच मोहीम त्यांनी धुळे जिल्ह्यात राबवली. त्यात त्यांनी विविध लॉज आणि कॅफेंवर धाडी टाकून आपत्तीजनक परिस्थितीत सापडलेल्या तरुण तरुणींना समज देऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. जिल्हा पोलिसांच्या आदेशान्वये अशीच मोहीम काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यात देखील राबवली गेली. शिरपूर शहरात देखील पोलिसांनी अचानकपणे शहरातील काही कॅफेंवर धाड टाकून कारवाई केली. त्यात देखील मुला-मुलींना पालकांसमक्ष समज देऊन सोडण्यात आले. मात्र कॅफेच्या नावाखाली पर्सनल स्पेस देणारे नियमबाह्य कॅफे चालकांवर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसली नाही. अर्थात अशी कारवाई शहरात पहिल्यांदा झाली असाही काही प्रकार नाही. यापूर्वी देखील दामिनी पथकाने शहरात अनेक वेळा अशा कारवाया केल्या आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की शहरात काही कॅफे चालक हे आपल्या आर्थिक स्वार्थासाठी कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणींना पर्सनल स्पेस देण्याचा प्रयत्न करून अधिकची कमाई करत आहेत. आता ही संस्कृती शहरात अधिक प्रमाणात फोफावत आहे. खरे तर ही विकृती यापूर्वीच मोडून काढायला हवी होती, मात्र तसे झाले नाही आणि आता ही कॅफे संस्कृती शहरासाठी दोईजळ होत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर पुन्हा एकदा शहरातील बेकायदेशीर कॅफेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खरे तर कॅफे ही या शहराला लागलेली कीड आहे. या तालुक्याचे आणि शहराचे सामाजिक भान ओळखून तालुक्यातील पत्रकारांनी कॅफे बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला तालुक्याचे आमदार काशीरामदादा पावरा यांच्यासह उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधी आणि शासकीय प्रतिनिधी यांचे समर्थन देखील लाभले. आता वेळ आहे ती अंमलबजावणीची. पत्रकारांनी केलेल्या या ठरावाचे पालक वर्गातून देखील उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले. अनेक पालकांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि यापुढे ही संस्कृती बंद करण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी पालक प्रशासनाच्या आणि या विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या सोबत आहे असे देखील पालकांनी आश्वासित केले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहराने जो नावलौकिक कमावला आहे तो अबाधित ठेवण्यासाठी, पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी
बेकायदेशीर कॅफे बंदी करणे ही आता काळाची गरज झाली आहे। त्यासाठी पत्रकारांनी आणि पालकांनी तर पुढाकार घेतला आहे, मात्र प्रत्यक्षात ज्यांना अंमलबजावणी करायची आहे ते शहर प्रशासन आणि पोलीस प्रशासन याबाबत पुढे काय कारवाई करते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून आहे। मात्र जर येत्या काळात प्रशासनाने कॅफे बंदीचा निर्णय घेतला नाही तर मात्र या विरोधात जन आंदोलन उभे राहून रस्त्यावरची लढाई करण्यासाठी देखील आता पालक तयार आहेत। म्हणून पालक वर्गातून अशी मागणी पुढे येत आहे की पोलीस प्रशासनाने नगरपालिका प्रशासनाने तात्काळ शहरातील बेकायदेशीर कॅफेंवर बंदी आणावी। जर शहरात कॅफे सुरू असतील तर त्यांनी पारदर्शकपणे कॅफे चालवावेत, कोणताही पडद्याच्या आडचा कारभार ठेवू नये, कुठेही प्रायव्हेट पडदे लावून प्रायव्हेट बसण्याची सोय करू नये, प्रत्येक कॅफेत सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, निर्धारित करून दिलेले नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी। त्यात पुन्हा शहरात असे काही गैरप्रकार आढळून येत असतील तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील आता जनतेतून पुढे येत आहे। शहरातील या सर्व विकृतीबद्दल लवकरच एक शिष्टमंडळ आमदार अमरीशभाई पटेल यांची भेट घेणार असून कॅफेचे हे गैरकृत्य त्यांच्या देखील निदर्शनास आणून देणार आहे। अनेक वेळा भाषणातून आमदार अमरीशभाई पटेल यांनी देखील या गोष्टीचा निषेध केला आहे, त्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका देखील निर्णायक राहणार आहे। त्यामुळे यापुढे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सर्वांच्या मदतीने कॅफेमुक्त शिरपूर शहर ही संकल्पना आता पुढे येत असून बेकायदेशीर कॅफेच्या बंदीचा ठराव मंजूर झाल्यानंतर त्यात मोठा लोकसहभाग देखील वाढत आहे। त्या प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची आणि कारवाई करण्याची। या सर्व मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।